श्री शिवलीला अमृत कथासार. लेखक जितेंद्रनाथ ठाकूर. वाचक मनीषा. अध्याय 3. मित्रसह राजाची कथा आणि श्री गोकर्ण महाबळेश्वर महात्म्य. श्री गणेशाय नमः. हे शंकरा, तुझा जय जयकार असो. तू मांगल्याची धाम आहेस. स्वतःच्या भक्तांच्या हृदयाला संतोष देणारा आहेस. सृष्टीरूपी फलधारी वृक्ष आहेस. नाम व अनाम या लक्षणांच्या पलीकडचा आहेस तू. लक्ष्मीचा पती विष्णू याच्या बहिणीच्या अर्थात पार्वतीच्या मनाला आनंद देणारा आहेस तू. तू षडाननाचा पिता आहेस. मदनाचे दहन करणारा आहेस. तू ब्रह्मानंद आहेस. तुझ्या भाळी तिसरा नेत्र आहे. तू संसार भाग्याचे निरसन करतोस. तूच त्रिपुरासुराचा अंत केलास. हे शिवा, तू सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान, ईश्वर अशा अनेक नावांनी ओळखला जातोस. तू अर्धनर व अर्धनारी या स्वरूपात नटून या सृष्टीत सर्वत्र अधिष्ठित आहेस. गिरिजा म्हणजे पार्वती. तिचे मन तुझ्या ठाई रमते. तू कैलास पर्वताचा ईश्वर आहेस. आपल्या मस्तकी गंगा धारण करतोस. तू सर्परूपी भूषणे घालतोस. तू सर्व व्यापक आहेस. मनाला मोहित करून त्याला आंधळे करणाऱ्या मदनाचे तू दमन करणारा आहेस. तू सर्वांच्या पलीकडचा आहेस. निरंजन म्हणजे मलरहित आहेस. तू सत्व, रज व तम या त्रिगुणांच्या पलीकडचा आहेस. तू दुधाच्या फेसाप्रमाणे अत्यंत धवल वर्णाचा आहेस. तू जगाला जीवन देणारा आहेस. तू माझ्यावर कृपा करून दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचा महिमा वर्णन करविलास. यानंतर येणाऱ्या कथेची रचना मी कशी करू? हे पंचवदना, हे पंचमुकुट धारण करणाऱ्या शिवा, आता तूच मला प्रेरणा देऊन ही कथा माझ्याकडून वदवून घे. मित्रसह झाला कल्माशपाद. नैमिषारण्यात महामुनी सूत शौनकादिकांना अत्यंत अद्भुत अशा शिवलीला वर्णन करून सांगत होते. त्यातील पुढील कथाभाग हा असा आहे. इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. तो अत्यंत तेजस्वी होता. त्याला वेदांचे व शास्त्रांचे चांगले ज्ञान होते. ऐश्वर्य आणि पराक्रम यामुळे तो भूलोकीचा दुसरा इंद्रच होता. त्याने आपला विशाल सेनारूपी वस्त्राने समस्त पृथ्वीला आवरणच घातले होते जणू. तो प्रताप सूर्य होता. त्याच्यापुढे शत्रुरूपी नक्षत्रे पार मावळून गेली होती. एके दिवशी तो राजा बरोबर मोठे सैन्य घेऊन शिकारीसाठी निघाला. घोर अरण्यात प्रवेश करताच त्याच्या सैन्याच्या गोंधळामुळे तेथील श्वापदे घाबरून सैरावैरा पळू लागले. वाघ, लांडगे, अस्वले, सिंह, हरिण, हरिणे, वनगाई, वानरे, ससे व कोल्हे असे कितीतरी पशु कोलाहल करीत धावू लागले. चातक, बदके, मोर, कस्तुरी मृग, रानमांजरे व बोके, मुंगूस, राजहंस, चक्रवाक असे अनेक वन्यजीव प्राणभयाने इस्ततः पळू लागले. त्यावेळी राजाने असंख्य प्राणी मारले. त्या मृगयेत राजाकडून एक महाभयंकर राक्षसही मारला गेला. तो गतप्राण होऊन पडला. हे त्या राक्षसाच्या भावाने दुरूनच पाहिले होते. त्याने त्याच क्षणी मी माझ्या भावाच्या मृत्यूचा सूड घेईन, या राजाला कपटाने धडा शिकवीन अशी घोर प्रतिज्ञा केली. मृगयेहून मित्रसह राजा आपल्या नगरात परतला. मध्ये काही दिवस सरले. बंधूच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या त्या राक्षसाने आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मायावी मानवी रूप धारण केले. आचार्याला शोभतील अशी मलिन वस्त्रे परिधान करून आणि खांद्यावर पळी, झारे असे साहित्य घेऊन तो मित्रसह राजाच्या नगरात आला. त्याने राजाची भेट घेतली व म्हणाला, महाराज, मी निष्णात स्वयंपाकी आहे. माझ्या पाककलेची मानव व देवादिकांनाही खूप प्रशंसा करतात. सध्या काही काम मिळावे म्हणून मी आपल्यापाशी आलो आहे. मला आपल्या सेवेची संधी द्या. त्याच्याबरोबर बोलण्यावर विश्वास ठेवून राजाने त्याला आपल्या स्वयंपाकगृहात आचारी म्हणून सेवेत घेतले. त्यानेही उत्तम पदार्थ बनवून राजाचा विश्वास संपादन केला होता. काही दिवसांनी राजाने पितृश्राद्धासाठी कुलगुरू वसिष्ठांना आपल्या घरी आमंत्रित केले. त्यानुसार ब्रह्मदेवाचा पुत्र भोजनासाठी राजगृही आला. आचारी झालेला तो राक्षस राजाला धडा शिकविण्यासाठी योग्य संधीचीच वाट पाहत होता. त्याने आपला डाव साधला. गुप्तपणे नरमांस शिजवले आणि ते भांड्यामध्ये मिसळून ऋषींना वाढले. सर्व ऋषींमध्ये वरिष्ठ असलेले वसिष्ठ त्रिकालज्ञानी होते.
त्यांनी भाज्यांमधून नरमास बाहेर वाढलेले आहे हे क्षणार्धात ओळखले. मित्रसह इतका ज्ञानी असूनही त्याच्याकडील आचारी राक्षस आहे हे त्याला कसे ओळखता आले नाही याचे त्यांना खूप वैषम्य वाटले. आचार्याला कटक कारस्थानास वाव मिळावा म्हणून त्यांनी राजालाच दोषी ठरविले आणि जागेवरून संतापाने उठून त्याला शाप दिला. अरे पाप्या, मी ब्राह्मण असून मला नरमास वाढतोस. जा, या दुष्कृत्याबद्दल राक्षस होऊन तू अरण्य संचार करशील. तेथे तुला काही खायला मिळणार नाही. राजा संभ्रमात पडला. तो वसिष्ठांना म्हणाला, गुरुदेव, जे काही घडले त्यात माझा काय दोष? मी आचार्याला बोलावून आपल्या समक्षच विचारतो. राजाने आपल्या सेवकांना धाडले व त्याआधीच तो आचारी झालेला राक्षस गुप्त रूपाने वनात पळून गेला होता. हे त्याचेच कारस्थान आहे हे राजाने ओळखले. त्याच्या कृत्यासाठी आपल्याला जबाबदार धरून वसिष्ठांनी अकारण संतापाने आपल्याला शाप दिला म्हणून तोही रागावला. त्यांना उलट शाप देण्यासाठी त्यानेही हातात जल घेतले. ते पाहून राजाची पट्टराणी दमयंती पुढे आली. ती पुण्यवान, पतिव्रता, सुंदर, चतुर व ज्ञानी होती. तिने राजाला अडविले आणि म्हणाली, नाथ, हे तुम्ही काय करता? गुरुला शाप देण्याचा शिष्याला मुळीच अधिकार नाही. हे कसे विसरता? तुम्ही त्यांना शाप दिला तर तुम्हाला एक कल्पपर्यंत नरक यातना भोगाव्या लागतील. राजा थांबला. तो राणीला म्हणाला, तू खरोखरच चतुर आहेस. माझी अधोगती टाळलीस. आता माझ्या हातात असलेल्या या जलाचे मी काय करू? ते भूमीवर टाकले तर ती दग्ध होईल. मग धान्य उगवणार नाही. मग राजाने ते जल आपल्या पावलांवर टाकले. त्याच्या प्रभावाने त्याचे दोन्ही पाय काळे पडले. त्यावर कोड उठले. तेव्हापासून मित्रसह राजाला कल्माषपाद हे नाव पडले. वसिष्ठांनी आधीचा सर्व वृत्तांत जाणून दयाबुद्धीने राजाला उशाप दिला. तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा राजा होशील. ते निघून गेल्यावर कल्माषपादाचे रूप पालटले. तो भयंकर राक्षस झाला. अरण्यात संचार करू लागला. तो अहोरात्र भुकेने व्याकुळ असे. वन्य पशुपक्षी मारून खात असे, पण त्याची भूक भागत नसे. ब्राह्मणीचा शाप. विशाल देही, कपाळी शेंदूर माखलेला, 11 विकरा तोंडाचा, बाहेर दाढा आलेला, पिंजरलेल्या केसांचा, तांबारलेल्या डोळ्यांचा असा तो राक्षस क्षुधाक्रांत होऊन बरेच वर्ष त्या वनात हिंडत होता. एके दिवशी त्याने 12 वर्षाच्या एका सुंदर ब्राह्मणपुत्राला पाहिले. तो आपल्या लहानग्या पत्नीसह त्या वनामध्ये खेळत होता. तोच राक्षस रूपातील कल्माषपाद त्यांच्यासमोर उभा राहिला. त्याने त्या ब्राह्मणपुत्राला खाण्यासाठी पकडले. ते पाहून त्याची पत्नी काकुळतीला आली आणि राक्षसाने आपल्या पतीला जीवदान द्यावे म्हणून करुण स्वरांनी रडत रडत त्याला आर्त विनवण्या करू लागली. म्हणाली, अरे, तू तर पुण्यकर्मे करणारा मित्रसह राजा आहेस. ऋषी शापाने तू राक्षस झालेला आहेस. गो ब्राह्मणांचा रक्षणकर्ता अशी तुझी थोर कीर्ती आहे. तू माझ्या पतीला मारून ब्रह्महत्येचे पातक माथी घेऊ नकोस. त्याला सोड. ती ब्राह्मणी त्याच्यासमोर गडबडा लोळली. त्याचे पाय धरले. पुन्हा पुन्हा पदर पसरून त्याची करुणा भाकू लागली. हे राजेंद्रा, माझ्यावर दया कर. माझ्या पतीला तू खाऊ नकोस. तू फार चतुर आहेस, ज्ञानी आहेस. या महापापाने तुला स्वर्ग मिळणार नाही असे परोपरीने ती समजावू लागली. पण त्याला तिची मात्र दया आली नाही. ती ब्राह्मणी आक्रोश करीत असताना त्याने तिच्या समोरच तिच्या पतीला ठार केले आणि त्याचे मांस खाऊन हाडे तिथेच टाकले. त्या दुःखाने ती ब्राह्मणी आकांत करू लागली. कपाळ जमिनीवर आपटून तोंडात माती घालू लागली. त्या एकाकी वनात तिचे सांत्वन करायलाही कोणीच नव्हते. शोकाने आणि संतापाने थरथर कापणाऱ्या त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला. ती म्हणाली, अरे चांडाळा, तू माझे पतिसुख हिरावून घेतलेस. मला वैधव्याच्या खाईत लोटलेस. मी माझ्या पतीशी संग करण्यास उत्सुक असताना त्याचा तू प्राण घेतलास. या अपराधाबद्दल तुला क्षमा नाही. आज तू राक्षस आहेस. उद्या शापमुक्त होऊन पुन्हा राजा होशील तेव्हा केवळ दमयंतीच नव्हे तर कोणत्याही स्त्रीशी संग केल्यास तुझा त्याच क्षणी प्राण जाईल. हा शाप ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांनाही परत फिरवता येणार नाही. ब्राह्मणीच्या मुखातून नियती अटळ वचन बोलून गेली होती. तिने रडत रडत आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता रचून अस्थीसह अग्निप्रवेश केला. वसिष्ठांनी दिलेला शाप भोगत असतानाच आणखी एक शाप त्या राजाच्या माथी बसला होता. तो स्तंभित झाला. काय करावे हेच त्याला सुचेना. मृगये दरम्यान
झालेला राक्षसाचा वध आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिवार्य दुःख भोगायला लावेल असे त्याच्या स्वप्नातही वाटले नव्हते. असो, 12 वर्षे पूर्ण होताच राक्षस झालेल्या कल्माषपादास पुन्हा पूर्वीचे रूप प्राप्त झाले. तो नगरात परतला. एका तपानंतर त्याची व दमयंतीची भेट झाली. पण ब्राह्मणीच्या शापाने त्याच्या अंतःकरणात ठसलेली चिंता त्याला स्त्री सहवासापासून सारखी परावृत्त करीत होती. आपल्या पतीचे काहीतरी बिनसले आहे हे त्याच्या चाणाक्ष राणीने बरोबर ओळखले. मग राजानेही आपले मन मोकळे केले. वनात घडलेल्या हत्येचा सर्व वृत्तांत त्याने तिला सांगितला. ते ऐकून तिच्या आनंदावर विरजनच पडले. तिच्यासाठी ती फार मोठी दुःखद घटना होती. ती कपाळ बडवीत रडू लागली. म्हणाली, हाय हाय रे दैवा, कोणते पूर्वकर्मा आडवे आले म्हणून पतिसौख्याला मी मुकले. आपला निर्वंश झाला. तिच्या दुःखाला पारावार उरला नाही. थोड्या वेळाने स्वतःला सावरून ती राजाला म्हणाली, नाथ, जे झाले ते झाले. दैवगती कुणाला चुकली आहे. आता मात्र सावध राहा. मनाला आवरा. वासना अतिशय वाईट असते. ती कधी घात करील याचा नेमच नाही. ब्रह्मचर्य पालन करून स्वतःचा जीव वाचवा. कोणत्याही स्त्रीशी बोलू नका. हे निखाराच्या शर्येवर निजण्यासारखे आहे. मोठे अग्निदिव्य आहे. ते तुम्हाला करावेच लागेल. दिवसामागून दिवस जात होते. प्रिय पत्नीचा सहवास लाभूनही राजा स्त्री सुखापासून वंचित झाला होता. त्याच्या संसाराला काही अर्थच उरला नव्हता. तो आता अहोरात्र तळमळत होता. केल्या कृत्याचा पश्चाताप वाटून स्वतःला दोष देत होता. मुक्त संचारी वाघाला सापळ्यात पकडावे, नागाचे दात पाडून गारुड्याने त्याला दीन करून टाकावे, मदोन्मत्त बैलाला वेसण घालावी वा मोठ्या हत्तीला धरून अंकुशाच्या माराने आवरावे, तशी शापामुळे त्या बलाढ्य राजाची हीनदीन अवस्था झाली होती. वंशवृद्धीचाही प्रश्न होताच. त्याने धर्मशास्त्र पाहिले. अशा संकटकाळी गुरुकडून नियोग पद्धतीने आपल्या पत्नीच्या गर्भातून पुत्र उत्पत्ती करता येते. अपवाद म्हणून धर्मशास्त्राने ही सवलत दिलेली आहे हे कळताच त्याला हायसे वाटले. त्याने वसिष्ठांची भेट घेतली. त्यांना आपली व्यथा सांगून दमयंतीस भोगदान देण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांच्यापासून दमयंतीस एक दिव्य पुत्र झाला. वंशवृद्धीची चिंता मिटली असली तरी मूळ समस्या तशीच होती. राजा मनोमन उबगला. त्याच्या मनात गृह त्यागाचे विचार येऊ लागले. सर्व प्रकारच्या राजविलासांचा त्याग करून तो अरण्यात निघून गेला. त्याच्या मनात कामवासना उठत असे. त्यावेळी तो विवेकरूपी अंकुशाने त्या कामनारूपी हत्तीला प्रयत्नपूर्वक आवरायचा. स्वतःला समजवायचा. म्हणायचा, ज्या योगी आपल्याला मृत्यू येऊन आपली पत्नी विधवा होईल हे कृत्य आपण कधीच करायचे नाही. आपली कर्मगती गहन आहे. नशिबात जे भयंकर भोग लिहिलेले आहे ते भोगल्याशिवाय सुटकाच नाही. देवाला दोष देण्यात आता काय अर्थ आहे. असा तो राजा अत्यंत उदास होऊन रानावनात हिंडत फिरत असताना एक भयंकर पिशाच आपल्या पाठीशी सतत उभे आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याच्याकडून पूर्वी ब्राह्मण दाम्पत्य मारले गेले होते. ती ब्रह्महत्याच पिशाच रूपाने त्याच्या मागे लागली होती. तो कोठेही गेला, जागा असला, झोपलेला असला तरीही ते पिशाच त्याचा पिच्छा सोडत नव्हते. आपल्या भयंकर दाढांचा करकरा आवाज करीत त्याला भेडसावायचे. त्या ब्रह्महत्यारूपी पिशाच्यापासून सुटका व्हावी म्हणून त्या राजाने अनेक व्रते केली, खूप दानधर्म केला, पण उपयोग मात्र झाला नाही. आता बघूया गौतम ऋषींची भेट. अशा प्रकारे वनात हिंडता हिंडता एके दिवशी तो कल्माषपाद राजा मिथिला नगरीजवळ आला. तिच्या परिसरात अनेक प्रकारचे वृक्ष होते. फळांनी भरलेली फळझाडे होती. फुलांनी डवरलेली फुलझाडे होती. वनश्रीचे ते वैभव पाहून राजाला आल्हाद वाटला. त्याचा थकवा कुठे गेला. त्याला खूप बरे वाटले. पण तेथेही ती ब्रह्महत्या त्याच्या मागेच उभी होती. तिचे अस्तित्व त्याच्या मनाला पोखरून टाकीत होते. तेवढ्यात त्या ठिकाणी महान तपस्वी गौतम ऋषींचे शिष्यांसह आगमन झाले. त्यांच्या येण्याने राजाचा भाग्योदय झाला जणू. गरिबाला गुप्त द्रव्य ठेवा सापडावा, भुकेने व्याकुळलेल्या मनुष्यास जसा दुधाचा समुद्र दिसावा, मरणोन्मुख माणसास अमृत मिळावे किंवा चिंताग्रस्तास चिंतामणी सापडावा, तसे झाले. गौतमांना पाहून राजाला आपल्या सर्व चिंतांचा विसरच पडला.
त्याने पुढे जाऊन त्यांना लोटांगण घातले. विनम्रतेने हात जोडले. त्याचे हृदय भरून आले होते. तो प्रेमपूर्वक त्यांची स्तुती करू लागला. म्हणाला, हे मुनीश्वरा, आज तुमची भेट झाली आणि मी धन्य झालो. संतांचे सहज दर्शन झाले. ती सर्व पापांची निष्कृती होते. त्यांचीच कृपादृष्टी पडली तर एखादा गरीबही इंद्रासमान ऐश्वर्य भोगतो. अधिक काय सांगू. आपल्यासारख्या महात्म्यांचा माझ्यावर दयाळू राहो हीच विनंती आहे. कल्माषपादाला भेटून गौतमांनाही खूप आनंद झाला. त्यांनी त्याचे क्षेमकुशल विचारले आणि म्हणाले, हे राजा, तुझे राज्य कसे चालले आहे? तुझी प्रजा सुखात तर आहे ना? तुझे प्रधान व मंत्री आपापली कर्तव्ये नीट तर पार पाडतायत ना? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चारही वर्णांचे लोक स्वधर्माने वागत आहेत ना? तुझी पत्नी, मुलगा, सेवक व पशु हे सर्व सुखरूप आहेत ना? तेव्हा राजा म्हणाला, हे मुनिराज, आपल्या कृपेने सर्व कुशलमंगल आहे. आपण फार दुरून आलेले दिसता. तुमची आनंदमय मूर्ती पाहिली आणि मनाला एक नवीन उभारी आली. तुमच्या दर्शनाने माझे ब्रह्महत्येचे पातक दूर होईल असा मला विश्वास वाटतो. ते ऐकून गौतम ऋषींना मोठे नवल वाटले. त्यांनी राजाचे सांत्वन केले. तेव्हा राजाने आपले दुस्तर पूर्व कार्यक्रम त्यांना कथन केले. क्षेत्र गोकर्ण महात्म्य बघूया. गौतम म्हणाले, हे राजा, मी गोकर्ण क्षेत्रातून येथे आलो आहे. ते शिवस्थान अत्यंत पवित्र असून त्याचे अपार महात्म्य कोणालाही वर्णन करता येत नाही. हे क्षेत्र म्हणजे पृथ्वीवरील दुसरे कैलासच. तेथे भगवान शंकर ओंकार रूपाने भवानीसह विराजमान आहेत. त्या अर्धमात्रारूप पीठाची नित्य सेवा देव, दानव व किन्नर भक्तिभावाने करतात. तेथील शिवदर्शन ब्रह्मादिकांनाही दुर्लभ आहे. श्री विष्णू लक्ष्मीसह तेथे तपश्चर्या करतो. भक्तवत्सल असा तो सांब सदाशिव मृडानीसह म्हणजे पार्वतीसह तेथे उभा आहे. त्याच्याबद्दल अधिक काय सांगावे. तो मूर्तिमंत कैवल्य आहे. कोटी सूर्यांच्या एकत्रित प्रभेसारखी महातेजस्वी आहे. तेथील शोभा काय वर्णावी. इंद्र व ब्रह्मदेवाचे सनकादिक पुत्र अहोरात्र तेथेच वास करतात. देव, वृक्ष आणि पाषाण यांची रूपे घेऊन तेथे राहतात. परमज्ञानी व्यास महर्षी तेथे अनुष्ठान करतात. वसिष्ठ, भृगु व परशुराम यांनाही तेथेच राहायला आवडते. तेथे शिवदर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. नारद व तुंबरू येथे शिवलीलाचे गायन करतात. तेथे उभे असलेले देवांचे समुदाय शिव शिव हर हर शिव शिव शंकर अशा प्रकारे अत्यंत आनंदाने शिवनामांचा अखंड गजर करतात. ऋषी वेदघोष करतात. अष्टनायिका नृत्य करतात. तर गंधर्व आपल्या सुश्राव्य गायनाने त्या महेशाला तोषवितात. गोकर्ण हे एक अतिशय उत्तम, तेजोमय व गुढस्य असे स्थान आहे. त्याचा परिसर नानाविध वृक्ष वल्लींनी रमणीय झाला आहे. तेथील शिवालयात शुभ्र लखलखीत असे सिंहासन आहे. त्याची चारी महाद्वारे रत्नखचित आहेत. पूर्वद्वारावर ऐरावतावर आरूढ असा इंद्र आहे. यम दक्षिण द्वाराचे रक्षण करतो. पश्चिमद्वारी वरुण तर उत्तरेच्या द्वारावर शंकराचा परममित्र कुबेर रक्षणार्थ उभा आहे. कर्पूर गौर व भवानी यांचे हे निवासस्थान म्हणजे संतांचे व साधकांचे माहेरघरच आहे. त्या मूर्तीचे ध्यान करावे. त्याच्या भोवती असलेल्या महासिद्धींचे पूजन करावे. त्यांच्या भोवती असलेली आवरण देवता कात्यायनी व अष्टभैरव यांची पूजा करावी. तेथे 12 आदित्य, 11 रुद्र, अष्टवसू व अष्टदिक्पाल हात जोडून महर्निश उभे असतात. अष्टसिद्धी व नवनिधी तेथेच राहून विनम्र भावाने शंकराची आराधना करतात. हे राजा, मीही नेहमी तेथेच राहतो. इतर क्षेत्री लाखो वर्षे केलेली तपश्चर्या ही गोकर्ण क्षेत्रात केलेल्या एका दिवसाच्या तपा एवढी असते. येथे जपतपादी कर्म केल्याने तो सदाशिव लगेच प्रसन्न होतो. येथे सोमवार, अमावस्या, संक्रांत, प्रदोष व पर्वकाळ या वेळात समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थस्नानांचे पुण्यफल लाभते.
पूर्वी रावण, कुंभकर्ण व विभीषण यांनी तेथेच शिवानुष्ठान केले होते. मोक्षप्राप्ती करून देणारे असे हे निर्वाण लिंग रावणाने कैलासावरून आणले. त्याची गणपतीने येथे स्थापना केली आहे. सूत मुनी शौनकादिकांना मित्रांसह राजाची कथा सांगत असे. त्यात ओघाने गोकर्ण महात्म्य सांगितले. ते ऐकून उपस्थित श्रोत्यांची जिज्ञासा वाढली. ते सूतांना म्हणाले, महाराज, शिवलिंग स्थापनेची ती कथा ऐकण्यास आम्ही अगदी आतुर झालो आहोत. याविषयी सविस्तर सांगा. मित्रसह राजाची ही कथा त्यानंतर सांगा. श्रोत्यांच्या आग्रहावरून सूतांनी जो कथाभाग सांगितला तो असा. आता ऐकूया महाबळेश्वराची कथा. केकई ही रावणाची आई. ती शिवभक्त होती. नित्य शिवा आराधना करायची. ती शिवलिंगाची पूजा झाल्याशिवाय पाणीही ग्रहण करायचे नाही. रावणाचे कल्याण व्हावे, त्याला सर्वत्र विजय मिळावा म्हणून ती पंचधान्यांच्या पिठांचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायची. तिच्या उपासनेने रावण बलाढ्य झाला तर तो कोणालाही ऐकणार नाही. स्वर्गावर स्वारी करून आपल्यालाही पद्यच्युत करेल. अशा प्रकारे विचार करून इंद्राने ते शिवलिंग कपटाने समुद्रात बुडविले. त्यामुळे केकई निराश झाली. तिने अन्नोदक वर्ज केले. रावण मातृभक्त होता. त्याने तिची समजूत काढली. म्हणाला, आई, तू काही चिंता करू नकोस. मी कैलासावर जाऊन शंकराकडून त्याचे आत्मलिंगच मागून घेतो. तू त्याची पूजा कर. 14 विद्या व 64 कलांमध्ये रावण पारंगत होता. त्याने वेदांचे विभागावर अध्ययन करून सार ज्ञान मिळविले होते. तोही शिवभक्त होता. शंकराला फार प्रिय होता. मातेला शब्द दिल्याप्रमाणे तो कैलासावर गेला. तेथे दीर्घकाल घोर तपश्चर्या केली. मग शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रेमपूर्वक अद्भुत त्याने गायन केले. त्यासाठी स्वहस्ते आपले मस्तक छेदले. शिरा काढून त्यांच्या स्वरयुक्त तारा बनविल्या. त्या वाद्यांना जोडून राग, रागिण्या व उपराग यांचे शास्त्रोक्त गायन केले. मूर्छना, कंपन आदींनी युक्त सप्तस्वर, तालबद्ध असे दिव्य संगीत गायले. नानाविध गद्य पद्य रचना, गीते, स्तोत्रे वेगवेगळ्या शैलीत म्हटले. शिवलीलांचे त्यांनी वर्णन केले. शिवनामाचा अखंड जप केला. त्याने प्रेमपूर्वक केलेल्या या उत्कट आराधनेने व तपश्चर्येने शंकर प्रसन्न झाला. रावणान्मुख प्रकट होऊन तो म्हणाला, हे दशानना, मी तुझी सेवा भक्ती पाहून अत्यंत संतुष्ट झालो आहे. तरी इच्छित वर तू मागून घे. तेव्हा रावण म्हणाला, हे भगवान, मला आपले आत्मस्वरूप लिंग द्यावे. तसेच त्रिभुवनात अत्यंत सुंदर अशी स्त्री द्यावी. तेव्हा त्या भोळ्या शंकराने निजभक्ताचे मनोरथ पुरविण्यासाठी आपल्या हृदयातून अत्यंत देदीप्यमान असे आत्मलिंग काढून रावणाच्या हाती दिले. त्याच्या औदार्याची ही परिसीमाच होती. त्या दिव्य आत्मलिंगाबद्दल काय सांगावे. ते लिंग म्हणजे ब्रह्मानंदरूपी रसाचे ओतीव साकार रूप. ब्रह्मादिकांनाही अतर्क्य व अप्राप्य, मुनिजनांचे ध्येय, सनकादिकांचे पूज्य दैवत. वेद, शास्त्रे व पुराणे त्याचे महात्म्य आवडीने सांगतात. ते लिंग म्हणजे त्रिगुणातील परमब्रह्म, अज, अजित, अनाम, सतचित आनंदाचे निधान, योग्यांचे विश्रांतीस्थान, परम शांतिरूप निर्वाणधाम, साक्षात मोक्ष, ज्याने इच्छा मात्रे चित्रविचित्र अशी अनंत ब्रह्मांडे रचली, ज्याच्याविषयी बोलताना वेद व शास्त्रे वादविवाद करून मौनावली, त्याचे हे निजरूप सहरूप. सहस्रावधी बाल रवीप्रमाणे अत्यंत तेजस्वी प्रभा असलेले असे हे पुरातन दिव्य लिंग रावणाने आदरपूर्वक आपल्या हाती घेतले. त्यानंतर शिवापुढे नतमस्तक होऊन तो म्हणाला, हे त्रिलोचना, तू त्रिदोषांचे शमन करणारा आहेस. सर्वोत्तम आहेस. सच्चित आनंद स्वरूप आहेस. नाम आणि अनाम या पलीकडचा आहेस तू. आणि तू माझी इच्छा पुरवलीस. आता मला त्रिभुवनात अत्यंत सुंदर लावण्य सागरातील अनुपम रत्न व अपर्णेचीच दुसरी प्रतिमा अशी स्त्री दे. त्यावर शंकर म्हणाला, हे वत्सा, अपर्णेसारखी दुसरी सुंदर स्त्री निर्माण करणे हे ब्रह्मदेवालाही शक्य नाही. म्हणून तू हिलाच घेऊन जा. रावणालाही तेच हवे होते. अपर्णा मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला. त्याने पार्वतीला आपल्या खांद्यावर घेतले आणि एका हाती शंकराचे दिव्य आत्मलिंग घेऊन दक्षिणेकडे निघाला.
शंभूदेवाची लीला अतर्क्य आहे हे पार्वतीला चांगलेच ठाऊक होते. त्याने तिला रावणासोबत पाठविले असले तरी लिंगरूपाने तो तिच्याबरोबरच होता. या घटनेतून पुढे काहीतरी चांगलेच घडणार आहे याची जाणीव असल्यामुळे ती रावणाबरोबर निघाली होती. ते दृश्य पाहून देवांमध्ये मोठी खळबळ माजली. हे काय झाले या विचाराने गजानन, स्कंद म्हणजे कार्तिकेय, वीरभद्र, नंदी व शिवपरिवारातील सर्वच अक्षरशः तळमळू लागले. ते अगतिक होऊन शंकराला म्हणाले, हे सदाशिवा, हे हो कसले औदार्य! निजभक्ताला भवानीच देऊन टाकलीत तुम्ही. त्यांची चिंतामग्न अवस्था पाहून शंकर हसून म्हणाला, अरे काळजी कसली करता, तो वैकुंठनाथ भवानीचा भाऊ आहे. तिचा कैवार घेऊन तो आता धावत येईल पहा. त्यावर गजानन आणि षडानंद तरी काय बोलणार, ते बिचारे गप्पच राहिले. इकडे रावणाबरोबर जाताना भवानी मनोमन विष्णूचा धावा करीत होती. हे विष्णू, हे कमलजतात, लवकर धाव. हे लक्ष्मीपते, हे कमलनयना, हे वेदशास्त्रांना वंदनीय असणाऱ्या नारायणा, हे सुहास्यवदना, हे नीलमेघा समान कांती असणाऱ्या वैकुंठनाथा, सत्वर धावत ये, मला सोडव. तू मधु, कैटभ, नरकासूर, मुरादी दैत्यांचा वध केलास. भक्तांच्या रक्षणासाठी 10 अवतार. हे पितांबरधारी जनार्दना, तू जगद्गुरू आहेस. मदनाचा अंत करणाऱ्या माझ्या पतीला अर्थात शंकराच्या मनाला आनंद देणारा आहेस. हे प्रद्युम्नतात श्रीधरा, तू दुष्ट असुरांचा नाश करणारा आहेस. अत्यंत उदार आहेस. माझी आर्तता जाणून अविलंब धावत ये. आता तूच सहाय्य करता आहेस. पार्वतीची हाक ऐकून विष्णू वेगाने धावला. एका ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात तो उभा राहिला आणि म्हणाला, हे दशानना, तू धन्य आहेस. ही ललना तुला कोठे मिळाली? रावण म्हणाला, हे विप्रवर्य, ही साक्षात पार्वती आहे. स्वतः शंकराने मला दिली आहे. ब्राह्मण म्हणाला, काय पार्वती? तुझी फसगत तर झाली नाही ना? ती तर अप्रतिम लावण्यवती आहे आणि ही किती कुरूप आहे, पाहिलंस का? रावण आता संभ्रमात पडला. त्याने पार्वतीकडे पाहिले. तिचे स्वरूप पाहून त्याला मोठा धक्का बसला. आपण अद्वितीय सौंदर्यवती आपणेला नेत नसून एका दंतहीन गाल बसलेल्या, भुवयांना आठ्या पडलेल्या अत्यंत अमंगळ अशा म्हातारीचा भारा वाहत आहोत हे लक्षात येताच त्याने तिला पटकन खाली उतरवले आणि तो तरातरा चालत शंकराकडे निघाला. त्याची फसगत पाहून ब्राह्मणाला हसूच आवरेना. त्याने अपर्णेची त्याच विचित्र रूपात शक्तिपीठ भद्रकाली म्हणून स्थापना केली आणि तो वैकुंठात परतला. रावण शंकराकडे गेला आणि म्हणाला, हे देवा, मी तुझ्याकडे मागितले काय आणि तू मला काय दिलेस? माझी अशी फसवणूक तू का केलीस? अपर्णा देतो असे सांगून तू एक अमंगळ वृद्धा दिलीस. तुला काय म्हणावे? ते ऐकून शंकरास हसू आले आणि तो म्हणाला, वाटलेच होते मला. अरे, अपर्णा मोठी मायावी आहे. भल्या भल्यांना जिच्या कर्तृत्वाचा थांग लागला नाही ती तुला कशी सांभाळता येईल? ती अनंत ब्रह्मांडाचे साम्राज्य उभे करून दाखवेल आणि क्षणार्धात नाहीसे सुद्धा करेल. आता मी काय सांगतो ते तू ऐक. अपर्णेसारखी सुंदर स्त्री एक विष्णूच निर्माण करू शकतो. त्याने आपल्या अंगावरील मळापासून स्वहस्ते तशी त्रिभुवन सुंदरी स्त्री निर्माण केलेली आहे. तिने मयासुराची कन्या म्हणून जन्म घेतला आहे. तिचे नाव मंदोदरी. तिच्यासारखी लावण्यवती पृथ्वी तलावर शोधूनही सापडणार नाही. तिच्या अंगसुवासाने सर्पही मुग्ध होऊन तिच्याकडे धावत येतात. ती अत्यंत सुलक्षणी आहे. ती तुझी पट्टराणी होईल. ती पतिव्रता असेल. मयासूर तिचे विधिवत कन्यादान करेल. त्यावेळी तो तुला 7 कोटी मंत्रांचे गूढ सामर्थ्य असलेली एक महासंहारक शक्ती आंदण म्हणून देईल. या शक्तीचा प्रयोग तू महाबलाढ्य शत्रूवर कर. तुला यश मिळेल. ते ऐकून रावणाचे समाधान झाले. शिवलिंग घेऊन तो मार्गक्रमण करू लागला. इकडे देवांनी गणपतीची भेट घेतली व त्याची स्तुती करून म्हणाले, बा एकदंता, तू सर्व अरिष्टांचे निर्मूलन करणारा आहेस. तुझ्या पित्याचे आत्मस्वरूप दिव्य लिंग एका असुराच्या हाती लागणे हा आम्हा सर्वांच्या दृष्टीने घोर चिंतेचा विषय आहे. हे तू जाणतोस. ते लिंग तू सोडवून आण. त्याची अक्षय स्थापना कर. देवांची विनंती मान्य करून गणपती त्वरेने कामगिरीवर निघाला.
तो गुराख्याचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात गायी राखू लागला. आणि त्याच वेळी ईश्वरी मायेने रावणाला लघुशंकेला जाण्याची निकड उत्पन्न झाली. मूत्र तुंबल्यामुळे त्याच्या पोटाला तडस लागली होती. तो एक एक पाऊल मोठ्या कष्टाने पुढे टाकत होता. स्वतःचे आत्मलिंग देताना शंकराने त्याला हे लिंग तू जमिनीवर अजिबात ठेवू नकोस असे आधीच बजावून सांगितले होते. रावणाला काय करावे तेच सुचेना. लिंग खाली ठेवावे तर तेही अनुचितच. त्याने आजूबाजूला कोणी दिसते का म्हणून ते पाहिले. जवळच एक सिद्धिबुद्धीचा दाता गजानन विप्र प्रवेशाने गुरे राखत होता. त्याला पाहून रावणाला हायसे वाटले. त्याने हाका मारून त्या गुराखी मुलाला जवळ बोलावले व म्हणाला, अरे मला लघुशंकेला जायचे आहे. मी जाऊन येईपर्यंत हे पवित्र शिवलिंग तू थोडा वेळ हातात धर. त्यावर ब्राह्मण गुराखी म्हणाला, माझ्या गायी रानावनात पळतात. त्यांच्यावर सारखे लक्ष ठेवावे लागते. तुम्हाला लघुशंकेला किती वेळ लागेल कुणास ठाऊक. रावणाला कधी एकदा आडोशाला जातो असे झाले होते. तो म्हणाला, अरे मी आता जाऊन येतो परत. लघुशंकेला असा कितीचा वेळ लागेल. तो म्हणाला, ते काही मला माहिती नाही. तुम्हाला वेळ लागल्यास मी 3 हाका मारेन. त्या ऐकूनही तुम्ही आला नाही तर मात्र हे लिंग मी जमिनीवर ठेवीन. ते मान्य करून रावणाने ते आत्मलिंग त्या मुलाकडे दिले आणि दूर जाऊन आडोशाच्या जागी लघुशंकेला बसला. गणपतीचे चरित्र अत्यंत अगाध आहे. शंकराची उपासना व सेवा करता यावी म्हणून साक्षात विष्णूच गणेश रूपाने शंभूचा पुत्र झाला होता. असो, रावण लघुशंकेस जाताच त्याने अशी अद्भुत माया रचली की रावणाची लघुशंका संपताच संपेना. आत्ता येतो असे सांगून गेलेला रावण बराच वेळ झाला तरी परतूनच येईना. घटकाभर थांबून गणेश त्याला म्हणाला, अहो झाले की नाही, माझ्या गायी दूर गेल्या आहेत, लवकर या. रावणाने त्याला हात हलवून थांबण्यास सांगितले. घटकाभराने त्याने पुन्हा हाक मारली पण रावण काही येईना. 3री घटका सरत आली. आता पंडितांशी वाद घालताना पाखंडी जसे ऐकत नाही तसे रावणाचे मूत्र विसर्जन संपेस ना. शेवटी आणखी एक हाक मारून गणपती म्हणाला, बाबा रे, तुझी वाट पाहून मी कंटाळलो. आणखी उशीर झाला तर माझ्या गायी भरकटतील. आता हे शिवलिंग तुझे तूच सांभाळ. मी चाललो. ते ऐकून रावणाने त्याला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने त्याचे ऐकलेच नाही. त्याने ते आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवले. भूमीचा स्पर्श होताच ते तिच्याशी एकजीव झाले. अगदी दृढ बसले. ब्रह्मादिकालाही त्याला हलवू शकत नव्हते. तेथे रावणाची काय कथा. रावण तसाच उठला. रागारागाने पाय आपटीत धावला. त्याच अपवित्र स्थितीत लिंगाला उपटण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. त्यामुळे पृथ्वी हादरू लागली. सर्व खटपट वाया गेली. अनंत देहकष्ट सोसून प्रयत्नपूर्वक मिळालेले ते आत्मलिंग असे डोळ्या देखत गमवावे लागले. याचे त्याला अपरंपार दुःख झाले. तो क्रोधाने बेभान झाला. त्या गुराखी ब्राह्मण मुलाला पकडून जबरदस्त शिक्षा करावी म्हणून मोठ्या आवेशाने तो त्याचा पाठलाग करू लागला. ते पाहून गायींच्या मागे धावणारा गजानन अचानक अदृश्य झाला. गायीही भूगर्भात गुप्त होऊन लागल्या. रावणाने धावत जाऊन एका गायीचा कान पकडला व तिला वर ओढण्याचा शर्तीचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. शेवटी रावणाने त्या शिवलिंगाची तेथेच पूजा केली. ते लिंग महाबल या नावाने प्रख्यात झाले. लोक त्या शिवपीठाला गोकर्ण महाबळेश्वर म्हणून ओळखू लागले. रावण नंतर निराशेने लंकेस परतला. त्याने आपल्या मातेला सर्व वृत्तांत सांगितला. लिंग आणता आलेले नसले तरी त्याने केलेले प्रयत्न प्रामाणिक होते म्हणून तिने त्याचे कौतुकच केले. तेव्हापासून केकसी नित्य नेमाने तेथे जाऊन शिवपूजन करू लागली. रावण, कुंभकर्ण व बिभीषण तेथेच अनुष्ठान करीत असत. त्या पुण्य प्रभावानेच रावणाने देवांवर विजय मिळविला. शिवाच्या वरदानामुळे मयासुराने आपल्या कन्येचा मंदोदरीचा विवाह रावणाशी लावून दिला. महाप्रबळ शत्रूलाही परास्त करू शकेल अशी अमोघ शक्ती आंदण म्हणून दिली. रावणाचा वंश खूप वाढला. त्याला अनेक पुत्र व नातू होते. इंद्रजितासारखा पराक्रमी पुत्र, 18 अक्षहिणी इतका सैन्यभार, अपरंपार संपत्ती, सर्व प्रकारचे ऐश्वर या सर्व गोष्टी रावणाला क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे शिवानुष्ठान केल्यामुळेच प्राप्त झाल्या होत्या. गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, हे नृपोत्तमा, असे आहे गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य.
ते ब्रह्मादिकांनाही वर्णन करता येत नाहीत. येथे शिवाचे आदिलिंग गणेशाच्या हस्ते स्थापन झालेले असल्याने देव आणि ऋषी त्याची भावभक्तीने पूजा करतात. आम्ही तेथूनच आलो आहोत. मिथिलेच्या राजाने यज्ञ यागाचे आयोजन केलेले आहे. त्याच्या निमंत्रणावरून आम्ही येथे येत असताना मार्गामध्ये एक अद्भुत घटना घडली. ती मी तुला आता सांगतो. आता ऐकूया चांडाळ स्त्रीचा उद्धार. येथे येत असताना आम्ही एका विशाल वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी बसलो होतो. तेथे एक चांडाळ स्त्री पाहिली. तिचे स्वरूप इतके अमंगळ होते की कोणालाही शिसारी यावी. जन्मापासून आंधळी, त्यात बहिरेपण, सर्वांगाला कुष्ठरोग झालेला, शरीरावर ठिकठिकाणी जखमा होऊन त्यात किडे पडलेले, त्यामुळे येणारी असह्य दुर्गंधी, हातापायांची बोटे गळून गेलेली, दात नाहीत, कान व नाक झडून गेलेले, कातडी झडून गेलेली, तहान भुकेने व्याकुळ झालेली, वस्त्रहीन अशी ती चांडाळीन आपली पूर्वीची महापातके भोगीत धुळीत लोळत पडली. तिचे मरण आता जवळ आले होते. तेवढ्यात आम्हाला आकाशातून एक लखलखीत दिव्य विमान येताना दिसले. तिला नेण्यासाठी ते शंकराने पाठविले होते. त्यात 5 मुखे व 10 हात असलेले 4 शिवदूत बसलेले होते. त्यातील एक जण कोटी सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी होता, दुसरा चंद्राप्रमाणे शीतल प्रभा असलेला होता, तिसरा अग्नीसारखा दाहक वाटत होता, तर चौथ्याच्या बहाळी चंद्रकोर विराजमान होती. त्या विमानातील वादक तंत, वितंत, घन व सुस्वर अशी 4 प्रकारची वाद्ये वाजवित होते. अष्टनायिका मनोहर नृत्य करीत होत्या. गंधर्व आणि किन्नर शिवमहात्म्य गात होते. ते पाहून आम्हाला मोठे नवलच वाटले. मी त्यांना विचारले, काय हो, हे दिव्य विमान घेऊन तुम्ही कोणाचा उद्धार करण्यासाठी आला आहात? शिवदूत म्हणाले, आम्ही आमचे स्वामी शंकर यांच्या आज्ञेने या चांडाळिनीला शिवलोकी नेण्यासाठी आलो आहोत. ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी पुन्हा विचारले, ही चांडाळ स्त्री आपल्या पूर्वजन्मकृत पापांचे भयंकर फळ भोगत आहे. पहिलीच तिची ही दुर्दशा. आता तिला कोणत्या पुण्याईने शिवलोकी नेत आहात ते कृपा करून मला सांगा. शिवदूत म्हणाले, ऋषीवर्य, पूर्वजन्मी ही स्त्री केकय नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव सुमित्रा. तिला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होता. ती कोणालाही जुमानत नसे. केकयाने तिचे लग्न लावून दिले, पण ती बालपणीच विधवा झाली. तारुण्यात पदार्पण केल्यावर ती स्वधर्म विसरली. शरीराची भूक भागविण्यासाठी वाममार्गाला लागली. पुरुषांशी चोरून संबंध ठेवू लागली. पित्याने तिला समजविण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने त्यांचे ऐकलेच नाही. त्याने तिला शिक्षाही केली, पण तिचे वर्तन सुधारेच ना. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. तिच्या त्या जार कर्मामुळे ती गरोदर राहिली. ही गोष्ट षटकर्णी होताच सर्व लोक तिची निंदा करू लागले. तिच्या दुर्व्यवहाराला कंटाळलेल्या बापाने शेवटी तिला घराबाहेर काढले. डोक्यावर छप्पर नाही, माहेरचा आधार तुटलेला. आत्मस्वकीयांनी तर केव्हाच ती पाठ फिरवली होती. ती आश्रयासाठी वणवण हिंडू लागली. तिने स्वदेश सोडला. दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत शूद्राने तिला आश्रय दिला. तिच्याशी लग्न केले. आता भविष्याची चिंता नव्हती. पैसा अडका हाती खेळत होता. त्या शूद्रापासून तिला अनेक मुले झाली. त्याच्या घरी मद्यमासाला तोटा नव्हता. मग तीही मांस भक्षण करू लागली. मद्याच्या धुंदीत मदमस्त राहू लागली. अशा प्रकारे उच्च कुळात जन्मलेली सुमित्रा पथभ्रष्ट होऊन निषिद्ध आचरण करू लागली. एके दिवशी तिचा पती आपल्या सर्व नोकरांना बरोबर घेऊन शेतावर गेला होता. त्यावेळी तिला भूक लागली म्हणून ती मद्याच्या धुंदीतच उठली. तिचे डोळे उघडतच नव्हते. तोलही सावरता येईना. तिने हातात सुरा घेतला आणि बोकड समजून चुकून एक गोवत्सच मारला. वासराचे केविलवाणे ओरडणे, त्याच्या आईचे आर्त हंबरणे हेही तिला ओळखता आले नाही. तिने त्याची मान कापली आणि त्याला घरात नेले. थोड्या वेळाने तिची नशा उतरली. आपण बोकडाऐवजी एक वासरू मारलेले आहे हे पाहून ती एकदम उद्गारली, शिव 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 शिव, हे मी नकळत काय केले? गोवत्स मारला म्हणून तिला फार वाईट वाटले, पण आता भुकेचे काय? ती स्वस्थ बसू देईना. तिने अर्धे वासरू कापून शिजवले, त्यातले थोडे मांस खाल्ले, मग वासराचे कलेवर बाहेर टाकून दिले.
आणि आरडाओरडा करून काल रात्री आमचे वासरू वाघाने खाल्ले असा बोभाटा केला. कालांतराने सुमित्रा मरण पावली. तिने आयुष्यभर केलेली कुकर्मे, गोवत्स वध व गोमांस भक्षणादी महापापे यामुळे यमदूतांनी तिला निर्दयपणे मारीत यमलोकी नेले. तिला कुंभीपाक नावाच्या भयंकर नरकात टाकले. तेथील तलवारीसारखे टोकदार गवत उगवलेल्या रानात फिरविले. तेथील तापलेल्या भूमीवर लोळविले. तप्त खांबाला बांधले. तिला अशा प्रकारे अनंत यातना देऊन झाल्यावर यमाने चित्रगुप्ताला विचारले, हिच्या गाठीशी काही पुण्य आहे की नाही? तो म्हणाला, गायीचे वासरू मारल्यावर हिने शिवशिव असे म्हणून क्षणभर पश्चाताप केला होता. तिने शिवनाम घेतले एवढेच पुण्य आहे. मग तिने एकदाच घेतलेल्या त्या शिवनामाच्या पुण्याईने यमाने तिला अन्य योनीत न घालता पुन्हा मनुष्य योनीत चांडाळ स्त्रीच्या जन्माला घातले. मनुष्य जन्म मिळाला तरी ती गर्भात असल्यापासून आंधळीच होती. कुलक्षणी होती. ती मलमूत्रात लोळायची. लोकांनी टाकलेले, कुत्र्याने उष्टवलेले असे अन्न खायची. लहान असतानाच तिचे आईवडील वारले. ती निराधार व अनाथ झाली. हातात काठी घेऊन गावोगावी भीक मागत ती फिरू लागली. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. उपासमारी व ही भयंकर व्याधी यामुळे तिला जीव नकोसा झाला होता. एके दिवशी शिवरात्रीच्या पर्वकाळी शिवदर्शन घेण्यासाठी असंख्य यात्रेकरू क्षेत्र गोकर्णात जात होते. वाद्य वाजत होती. शिवभक्त शिवनामाचा गजर करीत होते. त्यांच्या मागे ही सुद्धा हळूहळू जाऊ लागली. तेथे गेल्यावर भद्रकालीच्या देवाजवळ ती बसली आणि हात पसरून लोकांकडे भीक मागू लागली. मी पापिणी आहे, माझ्यावर दया करा, मला भूक लागली आहे, काही खायला द्या. तिच्या हाका ऐकून लोकांना तिची दया येत होती. पण तिला झालेला कुष्ठरोग व येणारी असह्य दुर्गंधी यामुळे कोणीही तिच्यापाशी फिरकलेच नाही. प्रदक्षिणा करणाऱ्या या एका भक्ताने मात्र तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले. ती खाद्यवस्तू नाही म्हणून ती चरफडली. ते पान रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडून एका शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे तिला शिवरात्रीच्या पर्वकाळी यात्रा, उपोषण, बिल्वदलाने पूजन, शिवभक्तांचा सहवास व जागरण घडले. लोक शिवनाम घेत असताना ही सुद्धा त्यांच्यासारखेच नामस्मरण करीत होती. ती आत्ता या वडाखाली येऊन पडली आहे. या नकळत घडलेल्या पुण्यकर्मामुळे तिची पूर्वजन्मीची सर्व पापे नष्ट झाली आहेत. म्हणून आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत. गौतम ऋषी मित्रसह राजाला त्या चांडाळ स्त्रीचा वृत्तांत सांगत होते. ते पुढे म्हणाले, हे राजन, शिवगणांनी आम्हाला तिचा पूर्व वृत्तांत सांगितला. तेवढ्यातच आमच्या देखतच तिने रोगाने जर्जर झालेल्या त्या देहाचा त्याग केला. गोकर्ण क्षेत्रात मरण आले हेही तिचे सद्भाग्यच. पूर्व देहातून बाहेर येताच तिला दिव्य शरीर प्राप्त झाले. शिवगणांनी तिला सन्मानाने शिवलोकी नेले. तिचे जन्मकल्याण झाले. म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की तूही आदरपूर्वक गोकर्णात जा. तेथे शिवरात्रीस पार्वतींसह महाबळेश्वराची बिल्वपत्रांनी पूजा कर. तेथे तुझ्या चिंतेचे निवारण होईल. शिवमहाप्रभूंच्या कृपाप्रसादाने तू ब्रह्म हत्येसारखे पातक व ब्राह्मणीचा शाप यातून मुक्त होशील. ऋषी श्रेष्ठ गौतमांनी मार्गदर्शन केले होते. राजाला आता खूप बरे वाटले. त्याने त्यांना नमस्कार केला. गौतम ऋषी जनकाच्या यज्ञासाठी मिथिला नगरीस गेलेस आणि मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्राकडे गेला. आता बघूया मित्रसह राजाचे शिवलोकी गमन. गोकर्ण क्षेत्रात प्रवेशल्यावर राजाला खूप धन्य वाटले. तेथील पावित्र्य पाहून तेथे शिवकृपेने आपला उद्धार नक्की होणार अशी त्याची खात्रीच झाली. त्याने शिवरात्रीस उपोषण केले. महाबळेश्वराचे दर्शन घेऊन त्याची भक्तिभावाने यथासांग पूजा केली. या सेवेने तो उमानाथ अत्यंत प्रसन्न झाला. त्याच्या प्रसादाने राजाच्या मागे लागलेले ब्राह्मण दाम्पत्याच्या हत्येचे पालतक नाहीसे झाले. तो निर्दोष झाला. त्याचे मन प्रपंचाला उपगले. आपल्याला शिवचरणी आश्रय मिळावा ही इच्छा दृढ झाली. त्याचे मनोगत जाणून भगवान शंकरांनी त्याला नेण्यासाठी दिव्य विमान पाठविले. त्यात परम तेजस्वी आणि विजांच्या एकत्रित दीप्ती समान दिव्य विग्रह कांती असलेले शिवगण बसले होते. त्यांनी राजाला सन्मानाने त्या विमानात बसविले. तेव्हा राजालाही त्या शिवगणांसारखाच नवा स्वर्गीय देह प्राप्त झाला. त्याला 5 मुखे व 10 हात आले.
त्याच्यावर दिव्य पुष्पहारांचा वर्षाव करू लागले. अनंत प्रकारच्या मंगलवाद्यांच्या निनादाने आसमंत भरून गेला. अशा प्रकारे मित्रसह राजाला शिवस्वरूप प्राप्त झाले. इंद्रचंद्रादिकांची स्थाने ओलांडून शिवगणांनी त्याला शिवलोकी नेले. श्रोते हो, असा आहे शिवरात्री व्रताचा महिमा, असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा. धन्य धन्य ते शिवमंदिर. तेथे शिवाचे आत्मलिंग दीनपतितांच्या उद्धारासाठी सदैव अधिष्ठित आहे. त्याच्या पूजनाने राजाला स्वरूपता मुक्ती मिळाली. श्रीधर कवी म्हणतो, ज्यांनी हा इतिहास सांगितला ते गौतम ऋषी खरोखरच धन्य आहेत. तुम्ही सर्व सज्जनांनी तो आदरपूर्वक कसा ऐकला म्हणून तुम्हीही धन्य आहात. हंस जसे मानसरोवराला वेढून बसलेले असतात, साधक तसे इष्टदेवतेच्या सभोवती बसतात, तसे तुम्ही सर्व श्रोते शोभत आहात. तुम्ही अवधानरूपी दिव्यालंकार देऊन या श्रीधराचा गौरव करा. हे ब्रह्मानंद स्वरूप आदिपुरुषा, हे भीमा नदीच्या तीरी वास करणाऱ्या पांडुरंगा, हे श्रीधर कवीला वरदान देणाऱ्या कैलासनाथा, यापुढील सुरस कथाभाग तू माझ्याकडून वदवून घे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीला अमृत हा एक महान ग्रंथ आहे. त्याचा हा 3रा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी त्याचे अखंड श्रवण करावे अशी प्रार्थना आहे. अशा प्रकारे अध्याय 3 समाप्त झाला.